आपल्यासोबत माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे. दादा, माणिकराव कोकाटे यांचं वॉरंट निघालेलं आहे आणि ते नॉट रिचेबल आहे. मंत्री नॉट रिचेबल असेल तर बाकी आरोप्यांचं काय होणार? मंत्र्यांना दोषी सिद्ध केलेले माननीय न्यायालयाने, मंत्र्यांचं नैतिक कर्तव्य आहे की न्यायालयाने आपल्याला दोषी ठरल्यानंतर आपण स्वतःहून न्यायालयासमोर सरेंडर झालं पाहिजे. ही नैतिक जबाबदारी आहे. आपण गुप्ततेची शपथ घेतलेली आहे. संविधानिक पदावर आपण आहात, त्यामुळे संविधानाच्या नियमाचं पालन करणं आपली नैतिक जबाबदारी आहे. ती जबाबदारी माणिकराव कोकाटेंनी पार पाडली पाहिजे. जर ते पार पाडत नसेल तर ही जबाबदारी राज्य सरकारची आहे की त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात असणारे मंत्री यांना ताबडतोब बडतर्फ केलं पाहिजे आणि त्यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यासाठी राज्यपालांना शिफारस केली पाहिजे. परंतु राज्यामध्ये जे सरकारमधील मंत्री असेल किंवा आमदार असतील अशा अनेक घोटाळ्याचे आरोप त्यांच्यावर झाले आहेत, पण कुठलेही पक्ष किंवा सरकार कारवाई करताना दिसत नाही. घोटाळ्यांचा आरोप होणं हा एक स्वतंत्र विषय आहे, परंतु शिक्षा होणं हा एक स्वतंत्र वेगळा विषय आहे. ठीक आहे, घोटाळ्यांचा आरोप होऊ शकतो, त्याच्या चौकशा होऊ शकतात, त्याच्याविषयी मी म्हणणार नाही. पण न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर हा काही आरोप नाही आहे, हा न्यायालयाने दिलेला निर्णय आहे. त्याची अंमलबजावणी करणं राज्य सरकारचं कर्तव्य आहे. परंतु त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे तात्काळ सरकारनं. बिलकुल, हाच त्याच्यावर पर्याय हाच आहे ना. राजीनामा नाही, त्यांचं सदस्यत्व रद्द केलं पाहिजे. सगळ्यात आधी मंत्रिपदावर त्यांना बडतर्फ केलं पाहिजे. ते राजीनामा देतील नाही तर न देतील. नक्कीच होते माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे. कॅमेरामॅन हर्षल निकमसह संजय सर्वदेव, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.